हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर आज आपण करणार आहे गाजराचा हलवा, तोही एक ट्रिकसहित। त्याच्यासाठी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि ती छान पैकी मिसळून म्हणजे पातळ करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी गाजर घेतलेले आहेत छान स्वच्छपैकी धुवून आणि त्याची साल काढून घ्यायची आहे। सर्व गाजराची तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मी सर्व गाजराची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचं मागचं जे देठ आहे ते आणि समोरचं थोडंसं ते कापून कट करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर सर्व गाजरांना छानपैकी किसून घेतलेलं आहे किसणीने। खिसून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सारा खीस जमा झालेला आहे। त्याच्यानंतर ते गरम तूप होतं, त्याच्यामध्ये पूर्ण जो आपण खीस केलेला होता गाजराचा तो टाकून दिलेला आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याकडे जे दूध आहे ना ते टाकून द्यायचं आहे। म्हणजे शिजतानाच आधी दूध टाकून द्यायचं आहे, म्हणजे दूध आणि गाजराचा हलवा हा छानपैकी शिजू द्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि आपला हलवा शिजत आहे। त्याच्यानंतर काजू, बदाम, वेलची घेतलेली आहे आणि इथे वेलचीची बारीक पूड करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर काजू बदाम जे होते बारीक कट करून घेतलेले ते या गाजराच्या हलव्यामध्ये टाकून दिलेले आहे आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करायला विसरू नका। त्याच्यानंतर चवीनुसार साखर टाकून घेणार आहे आणि आपण जी वेलची पूड केली होती ती पण टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर ते सर्व साखर, वेलची पूड छानपैकी गाजराच्या हलव्यामध्ये पूर्ण पाक सुटेपर्यंत शिजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता गाजराच्या हलव्याला किती छान कलर आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान आलेली आहे। तुम्ही तुमच्या घरी खवा असेल तर खवा पण टाकू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग।